दुपारच्या नंतर तिकडे हायवेला कॅम नाही ऑन केला मी, कारण की खूप मस्त मोकळे रोड होते, एकदम बोलतात ना सुसाट आलं सुसाट. तर म्हणून मला थोडी भीती वाटत होती, कारण की गाडी माझी कंटिन्यू 120 130, एका स्ट्रेचला तर मी 161 टच केलं आहे. तर म्हणून मी जरा बोललो की अवॉइड करतो, कारण की ऑलरेडी पहिल्यांदाच ब्लॉक करतोय हे इन्स्टा 360 लावून, आणि जर काय जास्त विंड ब्लास्ट वगैरे आला काय आला आणि गेला उडून तर उगाच शॉट नको, म्हणून मी कॅमेरा बंदच ठेवलेला. पण आता मस्त संध्याकाळ झाली, जेवण बिवून झालं आहे मस्त. आता जस्ट फ्यूलअप करून घेतला, आणि मला सांगायचं आहे की पहिल्याच दिवसात गाडीने 2000 रुपयाचं पेट्रोल फुकून टाकलं आहे. 2000 रुपये लिटरली. अजून तर मी पोचलो पण नाही डेस्टिनेशनला, आणि आतापर्यंत एवढं पेट्रोल पिऊन झाले. आत्ता पण बघा परत मी फुल केली टाकी. पांढरा हत्ती आहे, पांढरा हत्ती. पण काय वाटत नाही मला पेट्रोल भरायला, कारण की पैसे मागते माझ्याकडून. हो 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 हो, सूर्य काय छान दिसतोय, सनसेट होणार आहे आता मस्त. आणि हा आमचा पूर्ण मस्त कॉन्वॉय चाललाय. हे अशा मध्ये मध्ये लोक पळवापळवी करतात. कोकणात MH08 असतं काय माहिती. तर असं सर्व हे रोड्स आता थोडे रिस्की होणार आहेत रात्री, कारण की इकडे रोड्स कसे आहेत माहिती आहे, मध्येच तुम्हाला एकदम असं मस्त हायवे सारखं एकदम मोकळा रोड भेटतो, एकदम मस्त सिमेंट कॉन्क्रीटचा रोड. आणि मग तुमचं मन करते की चला आता मस्त जरा गाडी आपण खोलूयात, थोडी पळवूयात. आणि जरा पळवायला घेतली गाडी की लगेच अचानक मध्ये डायव्हर्जन येतं, रोड बीड खराब, खड्डे बिड्डे, खडी माती, जाम बेकार. 2-3 ठिकाणी माझ्यासोबत असं झालं. मी 100+ होतो आणि अचानक मध्येच डायव्हर्जन, आणि असे रोड खराब आहे बघा. आणि आपल्या ऑलरेडी सॉफ्ट कंपाऊंड टायर, असे रोड आले की आपली गाडी पहिली आडवी तिडवी इकडे तिकडे जायला लागते. माझी तर फाटते बाबा ग्रॅव्हलमध्ये चालवायला यायला. बरंच अजून डिस्टन्स बाकी आहे आमचा, जवळजवळ 200 किलोमीटरचा डिस्टन्स बाकी आहे. अंधार होणार आहे आम्हाला. आम्ही डिसाईड केलं होतं की म्हणजे अंधाराच्या पहिलंच पोचायचं, पण हे टाइमपास सगळं हळूहळू इकडे तिकडे ब्रेक घेत घेत रमत गमत संध्याकाळ इथेच झाले. संगमेश्वरमधून निघालो आहे आम्ही लोक आता. हा आपला माऊली, याला आता मागे नाही ठेवायचं, हा मागे राहतो आणि मग काहीतरी उचापती करून घेतो. सकाळीच आल्या आल्या रस्त्यामध्ये एक तर हेल्मेटच्या आतमध्ये गाणी लावून चालला होता, आणि त्याची बंजी केबल तुटली. आम्ही लोक त्याला हॉर्न मारतोय, त्याची केबल तुटून उडून रस्त्यावर पडले. आम्ही हॉर्न मारतोय बघा, इंडिकेशन देतोय कसे. पण ह्याला भाई गाणी ऐकण्यामध्ये गुंग पुढे गेला, आणि नंतर परत टायर पंक्चर झाला. म्हणजे खरी कोकणातली ॲडव्हेंचरची सुरुवात त्यांनीच केली. आजच्या गावात यार हे रोड, आणि धूळ एवढी आहे ना रस्त्यांवरती, सगळीकडे रस्त्यांची कामं चालू आहेत. आणि हे असे सगळे बघा असे घाण रोड. तेजस बोलला होता की आता चांगले हायवेवाले रोड भेटणार नाहीत, आता हे सगळे असे घाणच रोड असणार आहेत पुढे कोलतेच्या घराच्या पर्यंत जाईपर्यंत.